The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. द व्हॉइस विस्टा मीडिया हाऊस बाय पूजा प्रसून प्रस्तुत स्वास्थायू, स्वास्थ्य आपल्या दारी, हेल्थ ॲट होम. आजच्या वेगवान जगात घरी बसून उच्च दर्जाची आरोग्य सेवा मिळवणं ही केवळ एक सुविधा नाही तर काळाची गरज आहे. एक्सपर्ट नर्सिंग केअर पासून सिनियर सिटीजन सपोर्ट पर्यंत, फिजिओथेरपी पासून होम लॅब टेस्ट पर्यंत, स्वास्थायू, हेल्थ ॲट होम तुमच्या दारात वैद्यकीय सेवा आणि रुग्णसेवा पोहोचवत आहे, ज्यामुळे आपल्या आणि आपल्या प्रियजनांच्या आरोग्याची काळजी घेणं सोपं होत आहे. या होम हेल्थ केअरच्या क्रांतीमागे आहे एक दूरदृष्टी असलेलं सेवाभावी नेतृत्व. श्रीकांत जोशी, CEO अँड फाउंडर, स्वास्थायू, हेल्थ ॲट होम, नाशिक. श्री जोशी यांना हॉस्पिटल सेल्स अँड मार्केटिंग, बिझनेस डेव्हलपमेंट आणि रिलेशनशिप मॅनेजमेंट या विविध क्षेत्रांमध्ये 25 वर्षांहून अधिकचा अनुभव आहे. अनेक नामांकित कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये त्यांनी नेतृत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्यात. देशभरात 25हून अधिक सिंगल आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स यशस्वीपणे लॉन्च आणि डेव्हलप करण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. आता त्यांच्या अनुभवाची आणि दूरदृष्टीची जोड होम हेल्थ केअरमध्ये, जिथे प्रत्येक रुग्णाला त्याच्या घरीच उत्तम वैद्यकीय सेवा आणि रुग्णसेवा मिळणार आहे. चला तर होम हेल्थ केअर, एक्सपर्ट गायडन्स आणि पेशंट फर्स्ट केअर बद्दल जाणून घेऊया फक्त स्वास्थायू, हेल्थ ॲट होम सोबत. द व्हॉइस विस्टा व्हेंचर बाय पूजा प्रसून मध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. माझं नाव राहुल कांतराव ढोले आणि आपला जो शो आहे त्याचं नाव आहे स्वास्थायू टॉक्स. आणि आज आपल्यासोबत जे गेस्ट इथे बसलेले आहेत, मी सगळ्यात सुरुवातीला त्यांची ओळख तर आपण करून घेतलेलीच आहे, इंट्रोडक्शनमध्ये त्या गोष्टी आलेल्याच आहेत, पण विशेष ओळख करून द्यायची म्हणजे आज आपण काही गोष्टी या कानावर पडलेल्या ऐकतो आणि ते शब्द कानावर पडल्यापेक्षा सुद्धा त्याची प्रचंड प्रमाणात गरज आपल्या आयुष्यामध्ये आज निर्माण झालेली आहे. जसं की तुम्हाला लक्षात येईल की होम नर्सिंग केअर किंवा केअर गिव्हर, केअर टेकर, सिनियर सिटीजन्स केअर ॲट होम, फिजिओथेरपी, ह्या गोष्टींची आपल्याला प्रचंड प्रमाणात गरज लागते आहे आणि ही स्पेशली अंथरुणावर खेळलेल्या रुग्णांसाठी आहे. आणि सर जे आहेत, आपले जे गेस्ट आहेत, ज्यांचं नाव आहे श्रीकांतजी जोशी, जे फाउंडर आणि CEO आहेत स्वास्थायू हेल्थ ॲट होमचे. तर स्वास्थायू हेल्थ ॲट होम ही जी संस्था आहे, तर ह्या गोष्टीविषयी ह्या माध्यमातून आपण त्यांची ओळख तर करून घेतलेलीच आहे, पण एक्झॅक्टली आता मी जे शब्द वापरलेले आहेत त्यांचा आपल्या लाईफमध्ये एक्झॅक्टली काय गरज असते आपल्याला आणि ती कशी पूर्ण होऊ शकते, ह्या सगळ्या गोष्टींविषयी आज आपण सरांशी चर्चा करणार आहेत. श्रीकांतजी, खूप खूप स्वागत आहे मनापासून तुमचं आमच्या शोमध्ये. धन्यवाद. आणि आमचा पहिलाच प्रश्न आहे की सध्या एकंदरीत जी हेल्थ केअरची जी परिस्थिती जर आपण बघितली आणि स्पेशली जर ज्येष्ठ नागरिकांचा जर आपण विचार केला तर त्यांची संख्या वाढते आणि आजच्या ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या संकल्पना सुद्धा बदलत चाललेल्या आहेत. तर आम्हाला त्यांच्या म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याविषयी काय सांगाल की तुम्ही काय बघतायत आज? कसं आहे की आज ज्येष्ठ नागरिकांची जी हेल्थ केअरची जी सिनेरो जसं सध्या जे आहे ते बऱ्यापैकी गव्हर्नमेंट त्याला सपोर्ट करतंय, ही गोष्ट नाही, पण असे काही आता पूर्ण जगभराचा जर आराखडा बघितला गेला, असं एक सर्वे आहे की 2030 पर्यंत बेसिकली की प्रत्येक 6 लोकांमधनं एक जो व्यक्ती आहे हा 60 वर्षावरील असणार आहे. बापरे. आणि 2050 च्या काळापर्यंत हे डबल होणार आहे. दॅट इज म्हणजे तुम्ही बघू शकता की ज्येष्ठ नागरिक किंवा अबव्ह 60 इयर्स जे लोक आहे, म्हणजे 60 वर्षावरील जे वरती लोक आहेत, ते जवळपास 2050 मध्ये डबल असणार आहे. आणि डबल असताना आता जे एज रिलेटेड डिसीजेस असतात, म्हणजे त्याच्यामध्ये मोतीबिंदू म्हणू शकतो, कॅटरॅक्ट किंवा रेटिना प्रॉब्लेम्स असतात, बॅक पेन असतो, ऑस्टिओ आर्थरायटिस असतो किंवा कार्डिओव्हास्क्युलर प्रॉब्लेम्स असतात, हायपरटेन्शन असतं, डायबिटीज असतं किंवा पल्मनरी डिसीज असतात, लंग्स प्रॉब्लेम्स, तर हे काळांतराने हा जो आहे ना हा वाढतच जाणार आहे. आणि मग त्याच्यामध्ये हॉस्पिटल्स जितके वाढतील तितके यांच्यासाठी कव्हर पडणार अशी गोष्ट आहे. म्हणजे हेल्थ केअर हे वाढतंय, पण आफ्टरऑल ज्येष्ठ नागरिकांची जी केअर आहे हे याला थोडासा एक क्वेश्चन मार्क आहे की प्रत्येक जण अफोर्ड नाही करू शकत ना मोठमोठे हॉस्पिटल. त्याच्यामुळे मग याच्यामध्ये काय होतं की या आणि असं बघितलं जातं की एक सर्वे अजून असा आहे की पूर्ण भारतामध्ये बघितलं गेलं तर 60% अशी लोक आहेत जे कोणावर तरी डिपेंड आहे, सिनियर सिटीजन्स. म्हणजे दॅट इज द इम्पॉर्टंट. दुसऱ्यांशिवाय त्यांचं काम चालू शकत नाही. आता याच्यामध्ये होतं काय की जेव्हा एखादा ज्येष्ठ नागरिक आजारी पडतो घरी, त्यावेळेस धांदल उडते
त्याची तर म्हणजे स्वतःची तर असतेच, प्रॉब्लेम आहेच, पण बाकीच्या फॅमिली मेंबर्सची पळापळी होते आणि त्याच्यामध्ये आमचा पार्ट खूप महत्वाचा आहे. सर आता हाच विषय म्हणजे एकदम बरोबर बोललात तुम्ही की ती गरज कशी आहे आणि सध्या इन फ्युचर सुद्धा ते कसं वाढत जाणार आहे. तर मग आता अंथरुणावर खेळलेले जे रुग्ण आहेत, मग याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत, तर अशांसाठी होम हेल्थ केअर कसं वरदान ठरू शकतं आणि आपण घरी कोणकोणत्या आरोग्य सेवा देऊ शकतो? अगदी छान प्रश्न विचारलाय राहुल, की कसं आहे की अंथरुणावर खेळलेले रुग्ण जरी बघितले, त्याचाही एक मोठा सर्वे आहे की आता बघितलं गेलं की ह्या जे काही तुम्हाला मी सांगितलं की 60% सिनियर सिटीजन डिपेंड आहे. बरोबर आहे. तर तुम्हाला शॉकिंग सांगायचं म्हणजे बघितलं गेलं तर पूर्ण याच्यामध्ये जर भारताची किंवा संख्या बघितली गेली किंवा भारत जाऊ द्या, आपल्या नाशिकचाच विचार बघूया, तर नाशिकमध्येच आज जवळपास पूर्ण पॉप्युलेशनची 20% लोक हे आज बेड रिडन आहेत. 20%? येस, विचार करा तुम्ही, तर आज 20%चं हे एवढं मोठी संख्या आहे. सो याच्यामध्ये आता होम हेल्थ केअर काम काय करतं किंवा स्वस्तायू हेल्थ ॲट होम, याच्यामध्ये आम्ही काय करतो की हे जे बेड रिडन पेशंट्स आहेत, हे जे घरी पेशंट्स असतात, तर आता याच्यामध्ये तुम्ही जे प्रश्न जो विचारला ते वरदान कसं ठरू शकतं, त्याचं रिझन असं आहे की आज न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत. आज हजबंड वाईफ कुठेतरी काम करते किंवा त्यावेळेस, आणि सगळ्यात मोठी चिंता असते की घरात एखादा जेव्हा त्यांचा ज्येष्ठ आजारी पडतो किंवा बेडवर असतो, त्यावेळेस यांना सुट्ट्या घ्यायला लागतात, यांना पळापळी होते. कॉर्पोरेटमध्ये फार अवघड होतं. तर मग याच्यामध्ये वरदान असं आहे की आम्ही ह्या लोकांना केअर गिव्हर्स किंवा नर्सिंग केअर हे आम्ही घरी प्रोव्हाइड करतो. आमचा स्टाफ आम्ही प्रॉपर ट्रेन केला असतो. ही यांची केअर करण्यासाठी अंथरुणावर जे काही त्यांना शुश्रूषा लागते ते आपण घरी देतो. आणि हे घरी दिल्यामुळे होतं काय की यांना सुट्टी घ्यायची गरज नाही पडत, ते तिकडे काम करू शकतात शांतपणे, कम्फर्ट राहतो. आणि दुसरं फिलिंग काय की पेशंटलाही घरात राहण्याचं कम्फर्ट राहतं. बरोबर. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर एक प्रेशर असतं. हो, तो म्हणजे 10,000 पण तिथे वाढतं, म्हणजे घरी म्हटल्यानंतर तर 10,000 पण त्यांचं तिथेच कमी होईल की आता घरीच आहे बाबा, म्हणजे चला मी माझ्या सिक्युअर झोन मध्ये आहे. बरोबर. आणि मेनली स्वच्छता ठेवता येते. बरोबर. फॅमिली समोर राहते, हे एक सॅटिस्फॅक्शन असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की हॉस्पिटल्समध्ये कसं की स्वच्छता असते, पण बऱ्यापैकी तरी इन्फेक्शन लागण्याची चान्स, आणि सततचा एक तो दवाखान्याचा एक म्हणजे वास असतो तो असतो. तर आमचा हा जो स्टाफ असतो ना, हा बेसिकली मग कोणी साथीदार म्हणून काम करतं, कोणाला मग त्यांचं सगळ्याचं शुश्रूषा करायची असेल, व्हायटल्स चेकिंग असतं, आंघोळ घालणे, स्पंजिंग करणे, त्यांना खाऊ घालणे, फिरवणे, गप्पा मारणे. बरोबर. हे असं एक पार्ट ऑफ फॅमिली म्हणून काम करतो. तुमच्या घरातच थोडक्यात ते वातावरण निर्माण केलं जातं, पण तो दवाखान्याचा फील नाही येता की येस. एक्झॅक्टली. तर त्याच्यामुळे आज होम हेल्थ केअर हे एक पुढचं पोटेन्शियल होत चाललंय. आणि आता बघा तुम्ही झोमॅटो किंवा हे आपण सगळं घरी पाहिजे लोकांना. बरोबर आहे, बरोबर आहे. तर मग हेल्थ सुद्धा आता घरी होत चालली. नाही, भरपूर गोष्टी आपण घरी करतो. मला हे आवडेल की म्हणजे स्वास्थायू हेल्थ ॲट होम ही संस्था इतकी सुंदर काम करते, म्हणजे आता आम्हाला ते लक्षात आलं की तुम्ही एक्झॅक्टली काय पद्धतीने काम करताय. तर आम्हाला हे ऐकायला आवडेल की ही संकल्पना कशी आली तुमच्या डोक्यामध्ये, की आता गेले 10 वर्षापासून तुम्ही यामध्ये काम करतायत, म्हणजे स्वास्थायू चालवतायत तुम्ही. सो ही कॉन्सेप्ट कशी काय आली डोक्यात? छान प्रश्न आहे. ऍक्च्युली कसं आहे की मी लास्ट 25 वर्षापासून माझं हॉस्पिटल मॅनेजमेंटचं बॅकग्राऊंड आहे. हॉस्पिटल बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजमेंटमध्ये आहे. मी विविध प्रकारच्या कॉर्पोरेट्समध्ये काम केलेलं आहे. मोठमोठे कॉर्पोरेट्स आता भरपूर नाशिकमध्ये आहेत किंवा मुंबईमध्ये भरपूर ठिकाणी. तर आता ही संकल्पना येण्याचा उद्दिष्ट असा होता की जेव्हा मी काम करायचो तिथे, त्यावेळेस मी ह्या न्यूक्लिअर फॅमिलीज ज्या आहेत त्यांची दांदल बघायचो, की यांची पळापळी बघायचो, की बऱ्याच वेळेस त्यांना दोघांनाही थांबायची गरज नाही पडायची, तिथं कोणतरी असणं गरजेचं असायचं. पण ते आम्हाला रिक्वेस्ट करायचे की सर कोणीतरी स्टाफ थांबा, मी येते, पटकन येते. तर ह्या गोष्टी मला कुठेतरी माइंडला असं वाटत होतं की नाही, काहीतरी करायला पाहिजे याच्यासाठी. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट संकल्पना अशी की याच्यामध्ये स्टाफ म्हणजे या काम करत असताना या कॉर्पोरेट जगात खूप काही असे अनस्किल्ड लोक होते, अनस्किल्ड स्टाफ होता, जो एज्युकेटेड नव्हता किंवा नर्सिंग सर्टिफिकेट नव्हतं त्यांच्याकडे, पण ते काम खूप चांगलं करायचे. म्हणजे मग ऍट अ टाइम दोन्ही गोष्टी झाल्या की एकीकडे तुमच्या संकल्पनेला त्यांना जी शुश्रूषा हवी होती ती मिळाली, आणि दुसरीकडे या लोकांना सुद्धा एक काम मिळालं. अगदी बरोबर. तर मग मला असं वाटलं की या लोकांना मग आपण का नाही ग्राफ्स केलं पाहिजे. मला दोन्ही गोष्टी थोडंसं स्टडी करून, थोडंसं सर्वे करून आम्ही सुरुवात केली. आमच्या मॅडम पासून आम्ही सुरुवात केली, कारण की मी जॉबला होतो. मॅडम बघायच्या
तर हळूहळू ते स्टेप बाय स्टेप करत करत आता खूप मोठा विस्तार झाला. नाही, खूप खूप सुंदर संकल्पना आहे सर. आणि आजच्या काळामध्ये काय झालंय की कॉर्पोरेट सेक्टरमध्ये दोघेही असतात, म्हणजे हजबंड आहे, वाईफ आहे. कॉर्पोरेटच असं नाही, टीचिंग असेल, कुठलंही फील्ड असेल, की दोघांनाही आज काम करायला लागतं आणि जॉब करणं कंपल्सरी झालेलं आहे. आणि अशा वेळेस मग आपल्या घरातले जे मोठी माणसं आहेत त्यांची काळजी घेणं वगैरे हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही होत. वाटतं खूप, पण ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही होत. त्यांच्यासाठी ती एक चॅलेंजिंग सिच्युएशन असते. आणि न्यूक्लिअर फॅमिलीला कशी मदत होऊ शकते हे आता तुमच्याकडे तुम्हाला आलंय लक्षात. सो पुढचा जो प्रश्न आहे की पोस्ट हॉस्पिटल डिस्चार्ज किंवा ज्याला आपण पोस्ट सर्जरी केअर म्हणतो, तर ही घरी करता येते का, किंवा मग त्यात काय काय सेवा दिल्या जातात, त्या सेवेचे फायदे काय? बरोबर. पोस्ट हॉस्पिटल मध्ये जे सर्जरी झाली त्याच्यानंतरची जी केअर किंवा हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज झालं त्याच्यानंतर घरी पण शुश्रूषा लागते, तर हे डेफिनेटली करता येतं. त्याच्यासाठीच आज होम हेल्थकेअर एक वरदान काम म्हणलं, त्याचं रिझनच ते आहे. एक्झॅक्टली. कारण की कसं करता येतं की आम्ही त्याच्यामध्ये आमचा नर्सिंग स्टाफ जो असतो किंवा एखाद्याला नर्स लागतं किंवा कोणाला केअर टेकिंगच लागतं, बरोबर, तो घरी आपण देतो. मग त्यांना त्यांचं रोजचं आंघोळ घालणे, स्पंजिंग करणे, त्यांना खाऊ घालणे, माउथ वॉश करणे, कारण की बऱ्याच वेळेस तोंड पण धुता येत नाही. बरोबर आहे. लोकांना असतं प्रॉब्लेम, किंवा काही लोकांना आरटी फिडिंग असतं, नळीद्वारे त्यांना द्यायचं असतं. ते हॉस्पिटलमध्येच करतात, पण घरी करू शकतो का? 100% करू शकतो. हे लोक ट्रेंड असतात त्याच्यामध्ये. मग ते प्रॉपर फिडिंग करणे, राईट. मग त्यांना कोणाला सलाईन द्यायचं असेल, कोणाला सक्शन असतं, काही लोकांना ट्रेकेस्टॉमी ऑपरेशन झालं असतं, इथून सक्शनिंग असतं. मग ते सक्शन मशीन आम्ही तिथं घरपोच देऊन त्यांचं सक्शनिंग करतो. असं पदोपदी ह्या गोष्टी आपण करतो. खऱ्या अर्थाने वरदान आहे. म्हणजे हे ज्याला आपण म्हणतो की ज्या कल्पनाच आपण करू शकत नाही, की प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला दवाखान्यात थांबण्यापेक्षा, आणि एक माणूस दवाखान्यात असतो पण त्याच्या सेवेत बाकीच्या सगळ्यांना अरे टिफिन घेऊन जायचा किंवा हे बरोबर हे सगळं असतं, त्याच्यात ही खूप चांगली गोष्ट, मोठी गोष्ट. सर आता खूप जणांना प्रश्न पडतो की आता ठीक आहे की हे वरदान तर आहेच आहे, ह्या गोष्टीची गरज सुद्धा आहे आणि खूप जणांना ह्या सेवा घ्यायच्या सुद्धा असतात, पण अशी संस्था निवडताना जी होम सर्व्हिस देते तर काय काय काळजी घ्यावी लागते, किंवा होम केअर संस्था निवडताना आपण आता कसं आहे की कोणताही अनोळखी स्टाफ घरी ठेवायचा म्हटल्यानंतर थोडासा एक प्रोफेशनल अँगलने जर विचार केला तर प्रोफेशनल संस्थेची परिभाषा काय असायला पाहिजे, कशी निवडावी ही संस्था? नाही, खूप सुंदर प्रश्न विचारला, कारण की याची गरज आहे. कसं ह्या संस्थेचे आता भरपूर त्याचे जसं पोटेन्शियल वाढतंय, नाशिकमध्ये सुद्धा खूप पोटेन्शियल वाढतंय, मेट्रोजमध्ये तर खूप मोठं पोटेन्शियल या गोष्टीचं, कारण की आज पळापळीचं तरी नाशिकमध्ये पण खूप चांगलं पोटेन्शियल वाढतंय. तर याच्यामध्ये हे महत्वाचं आहे की एक चांगली संस्था निवडणं हा फार महत्वाचा पार्ट आहे. आता ह्या संस्था निवडताना काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत, त्या मी आपल्या सगळ्या श्रोत्यांना किंवा नाशिककरांना नक्कीच सांगेल. कारण की काय होतं की याच्यामध्ये निवडताना काही गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे. की पहिली गोष्ट, त्या संस्थेत किती वर्षापासून या अनुभव कसा आहे, किती वर्षापासून या फील्डमध्ये आहे. दुसरी गोष्ट, किती स्टाफ त्यांच्याकडे आहे, दॅट इज थिंग. सगळ्यात तिसरी गोष्ट की संस्थेचे जे ओनर आहेत, सगळ्यात महत्वाचं ते की स्टाफचं व्हेरिफिकेशन किंवा हे त्या सगळ्या गोष्टी आहेत की नाही, तर बघायचंच आहे. बरोबर आहे. पण माझं मते मला सांगायला आवडेल की स्टाफचं व्हेरिफिकेशन पेक्षा तुम्ही संस्थेचे जे मालक आहे त्यांचं व्हेरिफिकेशन तुम्ही बघा. एक्झॅक्टली. कारण की काय आहे की प्रॉब्लेम हाच होतो की आता माझ्याबरोबर काही आता लास्ट 10 वर्षामध्ये माझ्याकडे काही जो स्टाफ होता, जो आमच्याकडे काम करायचा, त्यांना वाटलं की आता मी 2-4 वर्ष काम केलं, आता मी पण चालू करू शकतो. असे खूप लोक आहेत मार्केटमध्ये. पण मग आफ्टरऑल त्याचं एज्युकेशन, त्याचं बॅकग्राऊंड, कल्चर मेंटेन होतंय की नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. त्याच्यामुळे व्हेरिफिकेशन ऑफ ओनर इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. तुम्ही ओनरचं मागचं क्रेडिबिलिटी बघा, ओनरचं कॅरेक्टर कसं ते बघा, कारण की याच्यामध्ये मॅक्सिमम लेडीज काम करतात. आज हे जे लोक, यांना त्याचं नॉलेज नसतं. आज ह्या गोष्टी होतात, भरपूर गोष्टी प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. तर आता बऱ्याच वेळेस हे लोक पैसे घेऊन गायब होतात. ऑर्गनायझेशन पेईंग, म्हणजे त्यांना ती सॅलरी देतंय की नाही या लोकांना? पेशंट तर देतं, पण पेशंटकडनं यांना दिलं जातंय की नाही, ह्या गोष्टी खूप होतात. त्याच्यामुळे निवडताना ह्या गोष्टी बघणं गरजेचं की यार ओनर इज परफेक्ट ऑर नॉट, त्याची इच्छा काय किंवा त्याचं इंटेन्शन काय काम करायचं. एक्झॅक्टली. दॅट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. बाकी मग त्याचं प्रोफेशनलिझम तर गरजेचंच आहे. प्रोफेशनल मध्ये आमच्याकडे तर कसं असतं, आमच्याकडे बॅक ऑफिस टीम आहे जी कंटिन्युअसली क्लायंट बरोबर टचमध्ये असते. त्यांना काही रोजच्या फीडबॅक्स घेत असतो आम्ही, आमची टीम आहे, स्टाफचे अटेंडन्स घेत असतो, आणि मग दर मंथली त्यांना आम्ही प्रॉपरली एक डेट असते त्यावेळेस सॅलरीज त्यांना करत असतो की ह्या सॅटिस्फाय असले तर ते अजून जास्त चांगलं काम करतात. तर ह्या गोष्टी महत्वाच्या आहे की चांगली संस्था निवडताना ह्या गोष्टी फार जास्ती महत्वाच्या आहे. व्हेरिफिकेशन ऑफ स्टाफच्या महत्वाचे पहिले
व्हेरिफिकेशन ऑफ ओनर इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. नाही, खूप खूप महत्वाची गोष्ट सांगितली ती तुम्ही. हे चेक करा ज्यावेळेस तुम्हाला सेवा घ्यायची असेल. सर, आता आम्ही सुद्धा बघतोय की प्रेम आणि जिव्हाळा एकत्र येऊन रुग्णांना घरपोच सेवा देणारी एक अग्रगण्य संस्था म्हणून स्वास्थायू हेल्थ ॲट होम ही कार्य करते आणि गेल्या 10 वर्षापासून हे काम चालू आहे. सो आपल्या संस्थेच्या कामकाजाबद्दल थोडक्यात आम्हाला सांगाल का, की आम्हाला एक अंदाज येईल? नक्कीच. सी, आतापर्यंत 10 वर्षामध्ये आम्ही जवळपास आतापर्यंत 9,000हून अधिक रुग्णांना खूप यशस्वीरित्या सेवा दिलेली. आम्हाला तो गर्व वाटतो आणि ते प्राऊड फिलिंग पण वाटतं नक्कीच, की एक चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, आज जवळपास 200 स्टाफ आमच्याबरोबर आज काम करतोय. इट इज अ व्हेरी गुड थिंग की आता त्या लोकांचं आपण आज पोट भरतो आहोत. बरोबर, एक्झॅक्टली. आणि आतापर्यंत जवळपास विविध प्रकारचे कॉर्पोरेट हॉस्पिटल्सचं पण अटॅचमेंट आहे आमच्याबरोबर. आणि खूप काही महत्वाचे डॉक्टर्स जे आहेत ते आमच्याशी संलग्न आहेत, जेणेकरून तेही त्याच्यामध्ये आमच्या पार्टमध्ये सामील आहेत, म्हणजे ते पण त्याच्यामध्ये काम करतात. तर आणि सगळ्यात महत्वाचं काम करण्याची जी प्रक्रिया असते की इन्क्वायरी जेव्हा जनरेट होते तेव्हा त्याच्यानंतर जनरेट केल्यानंतर क्लायंटला प्रॉपर सगळं डिस्कस केलं जातं त्यांच्याबरोबर फोनवर. पहिले रेट्स फायनल झाल्यानंतर आमची बॅक ऑफिस टीमचं सगळ्यात महत्वाचं काम असतं. बरोबर. मग ते क्लायंटशी बोलून मग त्यांची व्हिजिट ठरली जाते पहिले, की तुमचं पेशंट आम्हाला पहिले बघू द्या. फोनवरच बोलून डायरेक्टली तुम्ही स्टाफ नेऊ नाही शकत. बघितल्यानंतर चेकलिस्ट बनते की या आपल्या कामाची गरज आहे आणि मग नंतर आमचं सुपरवायझर जाऊन व्हिजिट करून त्यांना स्टाफचं इंट्रोडक्शन केलं जातं की हा स्टाफ असा आहे, हा तुमचा स्टाफ, आणि या पद्धतीने काम होईल. आणि अशा पद्धतीने काम चालतं. आणि मग बॅक ऑफिसचं मग ते ऑनगोईंग प्रोसेस आहे, फॉलोअप घेणं प्रॉपर. इट्स अन ऑनगोईंग प्रोसेस. तर हे प्रोफेशनलिझम ठेवणं गरजेचं आहे, तरच आपण आज 9,000चे 10,000 किंवा 10,000चे 15,000 करू शकू. ही संकल्पनाच खूप सुंदर आहे सर. म्हणजे शेवटाकडे आलेलो आहेत आपण आपल्या पॉडकास्टच्या. तर खूप छान पद्धतीची संकल्पना आहे आणि तुम्ही ती मांडली ते खूप छान. तर अंथरुणावर खेळलेल्या रुग्णांसाठी होम हेल्थ केअर एक वरदान आहे. रुग्णांसाठी होम हेल्थ केअर हे वरदान ठरू शकतं आणि ते एक्झॅक्टली त्याच पद्धतीचं काम तुम्ही करतायत, याच्यात आता आमच्या मनात कुठलीही शंका नाहीये. जाता जाता मला तुम्हाला फक्त एवढंच म्हणायला म्हणजे आवडेल विचारायला की गेल्या 25 वर्षांचा तुमचा अनुभव आहे, तर जाता जाता आमच्या सगळ्या दर्शकांना तुम्ही काय संदेश द्याल किंवा काय सांगाल? जाता एवढंच सांगेल की कसं आहे की इम्पॉर्टंट कोणतीही गोष्ट, म्हणजे आम्ही हेल्थ केअरमध्ये हे जे काही काम करतोय हे खरंच पुण्याचं काम आहे. खरं सांग, दॅट इज द थिंग. एक पुण्य आम्हाला लाभतं. त्याचं रिझन 2 आहे. जे काही आम्ही पैसे कमवतो हे ब्लेसिंग इन्कम कमवतो. जे काय पैसे तर मिळणारच आहे, पण ब्लेसिंग कुठून कमवतो की आज 200 स्टाफांचं पोट भरतोय, तर स्टाफ आम्हाला ब्लेस करतं आणि क्लायंटला जे आम्ही हे करतो, सेवा देतोय, ती क्लायंट आम्हाला ब्लेस करतं. तर इम्पॉर्टंट आहे, कोणची गोष्ट कराल ना तर एक चांगल्या उद्दिष्टाने आणि चांगल्या इंटेन्शननी जर केलं ना, प्रिफरली जे हेल्थ केअर प्रोफेशनल्स आहेत, हॉस्पिटल्स किंवा डॉक्टर्स, त्यांना मला थोडंसं सांगायचं आहे की चांगल्या इंटेन्शननी केलं, चांगल्या की या रुग्णाला आपल्या बेस्ट सेवा द्यायची, तर कदाचित पैसा तर दुय्यम आहे, हे तर मिळणारच आहे, पण एक मोठं पुण्य तुमच्या आयुष्याला लागेल. आणि दुसरा एवढंच आहे की असं म्हणजे आमचा मोटो आहे तो की इफ यू हेल्प पीपल गेट व्हॉट दे वॉन्ट इन देअर लाईफ, यू विल ऑटोमॅटिकली गेट व्हॉट वी वॉन्ट इन लाईफ. तर हा उद्दिष्ट आहे. आम्ही या उद्दिष्टानेच काम करतोय आणि तेच फोरम मी माझ्या टीमला सांगितोय आणि त्या उद्दिष्टाने आम्ही स्वास्थायू हेल्थ ॲट होम ग्रो होतोय. आणि थँक्यू व्हेरी मच की तुम्ही इतकी महत्वाची माहिती आम्हाला दिलीत. तर हे होते श्रीकांतजी जोशी, फाउंडर आणि CEO स्वास्थायू हेल्थ ॲट होम. आणि आपला शो ज्याचं नाव आहे स्वास्थायू टॉक्स हेल्थ ॲट होम, द व्हॉइस विस्टा व्हेंचर बाय पूजा प्रसून मध्ये आता मी सगळ्यांची रजा घेतो आणि लवकरच आपण श्रीकांत सरांना भेटणार आहोत एका वेगळ्या विषयावरती, म्हणजे ह्याच संदर्भातल्या पण पुढच्या विषयासाठी, जो विषय आहे एकटेपणा. तर त्याविषयी आपण लवकरच बोलूयात. तोपर्यंत आपला दिवस शुभ असो. धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.